नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जॉब ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर बीटेक. बघा, बीटेक खास करून बीटेक CS नंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स मिळत असतात त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. कोणकोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या तुम्ही मिळवू शकता बीटेकच्या नंतर, तेच आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की बीटेकच्या नंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स मिळत असतात. बघा, बीटेक जे आहे ते खास करून ज्यामध्ये बीटेक CS असेल, बीटेक IT असेल किंवा बीटेक ENTC असेल, तर यांच्यानंतर खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात IT सेक्टरमध्ये. ज्यामध्ये जर सॅलरी आपण बघितली तर बीटेक नंतर तुम्हाला जवळपास ॲव्हरेज जर सॅलरी बघितली तर 7 ते 14 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. 7 लाख ते 14 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं ॲव्हरेज. याच्यामध्ये कॉलेज आणि नॉलेज हे पण मॅटर करत असतं, पण एक ॲव्हरेज जर बघितलं आपण ते 7 ते 14 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं पर इयरसाठी. त्यानंतर जॉब्स जर बघितले तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता, सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप वगैरे करणं, सॉफ्टवेअर टेस्टिंग वगैरे जे असतात ते तुम्ही करू शकता. त्यानंतर डेटा सायंटिस्ट जे आहे, डेटा सायंटिस्ट तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये पण तुम्हाला चांगलं पॅकेज वगैरे जे आहे ते दिलं जातं. त्यानंतर वेब डेव्हलपर बनवू शकता तुम्ही, कारण तुम्हाला बीटेक मध्ये जे आहे वेब डेव्हलपिंग विषयी पूर्ण शिकवलं जातं. तर तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर बनवू शकता किंवा बॅक एंड, फ्रंट एंड डेव्हलपर तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला जास्ती पॅकेज पाहिजे असेल तर फुल स्टॅक डेव्हलपर जर बनले तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला जास्ती पॅकेज दिलं जातं. त्यानंतर सिस्टम अॅनालिस्ट तुम्ही बनवू शकता, ज्यामध्ये सिस्टमचे जे पण प्रोसेसेस असतात, डिझाईन वगैरे करणं असतं ते काम तुम्ही करू शकता. त्यानंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर बनवू शकता तुम्ही, नेटवर्क इंजिनियर आहे ते तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये पूर्ण नेटवर्क जे असतं त्याला मॅनेज करणं, कॉन्फिगर करणं किंवा ट्रबल शूट करणं हे कामे ते करत असतात. तर इथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज जे आहे ते दिलं जातं. त्यानंतर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर बनवू शकता तुम्ही. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर मध्ये पण डेटाबेस आहे त्याला स्टोअर करणं, मॅनेज करणं हे काम तुम्ही करू शकता. आणि इथे पण तुम्हाला खूप जास्त पॅकेज आहे ते दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल जर बघितलं आपण, तर त्यामध्ये तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनू शकता, ज्यामध्ये पण सध्या खूप जास्त पॉप्युलर होत चाललंय. आणि इथे पॅकेज सुद्धा चांगलं दिलं जातं. आणि याच्यानंतर एक पॉप्युलर जर बघितलं तर अजून एक आहे ब्लॉक चेन डेव्हलपर. बघा, सध्या खूप जण जे आहेत ब्लॉक चेन डेव्हलपर बनत आहे, त्यामध्ये जात आहे. तर तुम्ही हे पण करू शकता बीटेकच्या नंतर. याच्यामध्ये पण खूप जास्त पैसा तुम्हाला दिला जातो, पगार जो आहे तो दिला जातो. आणि बघा, हे जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही टीचर सुद्धा बनू शकता. जे स्कूल आहे किंवा कॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही टीचिंग सुद्धा करू शकता, टीचर सुद्धा तुम्ही बनू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणाच्या हाताखाली जर काम नसेल करायचं, तर तुम्ही एंटरप्रेन्योरशिप पण करू शकता. तुम्ही स्वतःच स्टार्टअप चालू करू शकता किंवा फ्रीलॅन्सिंग जी असते ती पण तुम्ही करू शकता. तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता तुम्ही बीटेक नंतर, खास करून बीटेक IT, CS, ENTC नंतर. तर याच्याविषयी जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.